नमस्कार मंडळी, स्वागत करूया एका मोठ्या व्हिडिओमध्ये. आज मी लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत रुटीन सगळं शेअर केलं आहे. तर रात्री इथं मी म्हणजे 5-6 वाजेच्या दरम्यान मी चहा बनवला होता आणि चहा घ्यायची सुरुवात केली चहापासून. आणि इथं मोबाईल ठेवायला बघत होती, ती मोबाईल बसतच नव्हता, असासारखा घसरत होता, खाली पडत होता, कारण घरी कोणच नव्हतं शूटिंग करायला. नंतर चहा घेतला का दुपारी जरा झोपले होते, मी झोपेतनं उठले. पहिला चहा घ्यावं म्हणलं, मग बाकीचं काम आवरावी, नंतर फ्रेश व्हावं. पहिलं चहा घेतल्यानंतरच फ्रेश वाटतं. मला तर सवय झालेली आहे, कोणी काही बी म्हणू, चहा पेल्याशिवाय माझी काही सुरुवातच होत नाही कुठल्या गोष्टीची. मस्त असा चहा बनवला 2 कप. मला आणि माझ्या भावाला सुट्टी होती, आज ते घरीच होता. आणि माझा मोठा मुलगा गेला क्लासला आणि छोटा मुलगा गेलेला आहे गावाला त्याच्या पप्पाबरोबर. आणि तो नाही आहे, त्याच्यामुळे मग मला आज घरात करमत पण नव्हतं. दिवसभर असं बोर झाल्यासारखं झालं, म्हणून म्हणलं आज लॉंगच व्हिडिओ बनवा. आणि मग नंतर इथं चहा पिऊन झाल्यानंतर मी आता पहिली सगळी भांडी घासून स्वच्छ किचन पुसून घेतलं. मग नंतर स्वयंपाक बनवायचा आहे मला. मी तर बघा, मी चहा पिल्यानंतर पण पुसून घेते, कारण स्वच्छता असेल तिथं लक्ष्मी नांदते असं म्हणतात. आणि स्वच्छ असलं तर आपल्याला पण बरं वाटतं बघायला. तर घाण पसारा झालेला मला नाही आवडत. एक वेळेस मी एक टायमाचं जेवण कमी करत, पण मला घाण नाही पडत अजिबात कुठल्या गोष्टीला, कारण मी घरीच असते. मग घरी बसून दुसरं काय काम तर काय असतं ना, मग आपलं असं नाही तर नसू, पण मला म्हणजे घाण नाही पटत आहे. आणि इथं बघा, मी आता मस्त असं किचन वाटा पुसून घेतला, चहा पाणी झालं. नंतर मग रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी. इथं मी कांद्याची पात आणली आहे, मस्त अशी माझ्या आवडते आणि फेवरेट भाजी आहे माझी कांद्याची पात. आता मग कांद्याची पात आणि मस्तपैकी ज्वारीच्या गरम गरम भाकरी करायच्या आणि खायच्या. आणि इथं बघा, मी टी व्ही बघत आपलं कांद्याची पात चिरायला चालू आहे. इथं मालिका लागलेली आहे सावित्रीबाईची. मालिका बघत आपली कांद्याची पात कापायला चालू आहे. आणि लई दिवसापासून म्हणत होते की लॉंग व्हिडिओ करून पण टाईमच भेटत नव्हता. मुलांच्या शाळा, डब्बे, घरातली कामं, त्याच्यामुळे मग थोडासा शॉर्ट व्हिडिओ काढायचा आणि तेवढाच टाकायचा, असं होते. लॉंग व्हिडिओ बनवणंच होत नाही. म्हणलं आज काही त्याचे पप्पा आणि छोटा मोठा मुलगा गावाला गेलता आणि मग कोणच नव्हतं, मीच होते घरात आणि माझ्या भावाला सुट्टी होती, ती पण होता. मोठा मुलगा काही शाळेतून 4 वाजता आल्यानंतर क्लासला गेला आणि 7-7:30 वाजता आला घरी. मग काय दिवसभर मला आज बोर झाल्यासारखं झालं. मग मी आज म्हणलं दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज. आणि हे बघा, आता मस्त अशी कांद्याची पात मी बनवणार आहे, साधी सिंपल. मस्त धुवून घेतली चिरून, आणि मुगाची डाळ त्याच्यात टाकणार आहे मी. आणि मला मुगाची डाळच आवडते त्याच्यात टाकायला. लाल मिरची पावडरमध्ये बनवते मी. इथं मी लसूण कढईतच ठेचून घेतला असा मस्तपैकी, आणि तेल टाकणार आहे. आता फोडणी टाकणार आहे कांद्याच्या पातीला मी. आता हे बघा, तो फोडणी टाकायला चालू आहे म्हणलं. आणि तो गेलता बाहेर डोसा आणि भेळ आणायला. मग आता नंतर मग म्हणजे 7-7:30 वाजले होत्या. मी म्हणलं भाजी तर बनवून घ्यावी, आणि पहिलं आता थोडा नाश्ता पाणी तर लागतोच ना मग. आणि इथं बघा, भाजी करायला चालू आहे माझी. आता मस्त अशी कांद्याची पात सुकी आणि ज्वारीच्या गरम गरम भाकरी करायच्या आहे. मग नंतर निवांत 9-9:30 वाजता जेवण करायचं. आज घरातली 2 माणसं कमी झाले, तर असं घरात असं उचलून टाकायला लागल्यासारखं होतं आहे. आणि बघा, इथं मी भाजीला फोडणी द्यायला चालू आहे आणि फोडणी टाकलेली आहे मी. आणि नंतर आता ह्याच्यात मसाले पण टाकायचे. तर बघा, मी
काय नाही, फक्त लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकले. तशी पण ह्या भाजीला आमची चव असते. मला तर लई आवडते भाजी. रोज जरी दिली तर मी खाईन, पण भाकरीसोबत छान लागते. आणि वरण बिरण काय बनवलं नव्हतं आज, फक्त कांद्याची पात आणि ज्वारीची भाकरी बनवलेली होती. आणि ते काय झालं, मग अशी नाश्ता पण आणला होता, म्हणजे डोसा आणि भेळ पण आणली होती. त्याच्यामुळे मग जास्त काय जेवण बनवायचंच नव्हतं, फक्त 2च भाकरी टाकायच्या होत्या आणि भाजी थोडीशी. म्हटलं काय पात्र भाजी करायलाच नको, रबरबीतच केली ती जरा. कांद्याची पात हे बघा कशी झाली, मला नक्की कमेंट करून सांगा. अशी थोडीच बनवली, एक पेंडी आणलेली होती त्याच्यातली थोडीच ठेवून दिली, कारण मला दोघांपुरतीच बनवायची होती. त्याला पण आजकाल किती महागाई झालेली आहे, 20 रुपयाला एक पेंडी. आणि नंतर मग ते दोघंजण बाहेर गेले, ते दळण आणायला पण सांगितलं होतं म्हणून. तर बघा मस्त अशा भेळ आणि डोसा आणलेला आहे. आणि मग आम्ही तो मस्त असा एन्जॉय केला, खाल्ला. रात्री 7-7:30 वाजेच्या दरम्यान मोठा मुलगा घेतली त्यामुळे. तर या खायला तुम्ही पण नाश्ता करायला सगळे. बसते का त्याच्यात भेळ? मला नक्की सांगा कमेंट करून कशी वाटली माझी भेळ, डोसा. आणि चालू आहे आता मस्त एन्जॉय करायला भेळ आणि डोसा. आणि तसं पण दिवस मावाच्या टायमिंगला थोडंफार नाश्ता लागतो काही ना काही. मग आता काय इथं अशी भेळ खायला चालू आहे. मग नंतर ज्वारीचं दळण आणलेलं होतं, मग आता ते दळण मला भरायचं, म्हणजे पीठ भरायचं होतं डब्यात. ज्वारीचं दळण संपलेलं होतं माझं. आता माझं इथं पीठ भरायला चालू आहे डब्यात. भाजी करून घेतली मी आणि नंतर मग भाकरी करावं म्हणजे जेवायच्या टायमिंगला. आणि बघा इथं माझं पीठ भरायला चालू आहे. पीठ भरून झाल्यानंतर मग मी भाकरी केल्या 2, जेवणं वाढली आणि मी पण जेवण केलं. पीठ भरायचं म्हणजे सगळ्या घरातच पीठ उडतं, एखाद्या वेळेस सांडतं पण. माझ्याकडून तर कधीच नीट भरत नाही, नेमकं खाली सांडतं. हे बघा आता इथं पीठ भरायला चालू आहे. आणि पीठ भरलं मी आणि नंतर मग मी आता इथं भाकरी पण करायला घेतल्या आता. आणि माझे म्हणजे गरम गरमच वाढायचं होतं जेवण. फक्त 2च भाकरी बनवायचं, जास्त का बनवायचं नव्हतं. त्याच्यामुळे मग मला विचारलं तर मला गरम गरमच दे भाकरी. आता मी इथं गरम नसते की त्याला भाकरी बनवून दिली आणि भाजी, कारण मग अशी नाश्ता केला होता त्याच्यामुळे काय जास्त भूक पण नव्हती. मला लवकर जेवण करून घ्यावं. आणि इथं बघा इथं ताट वाढलं आहे भावाला माझ्या, आणि भाकरी झाली एक. मस्त मोडून त्याला भाकरी ताट वाढून देणार आहे. आणि हे एक भाकरी मला, 2च भाकरी खायच्या होत्या. मोठ्या मुलाने काय मग अशीच नाश्ता केला होता पोट भरून. आणि तसं म्हणतो ज्वारीची भाकरी नाही खात, त्याला लागते चपाती. हे बघा असं ताट होतं, मला वाढायचं होतं गडबडीत म्हणून मग असं हे झालं. त्याला नेऊन पण द्यायचं होतं, म्हणलं जाताना भाकरीला पाणी लावून जावं. तर मस्त 2 भाकरी करून घेतल्या. आणि हे बघा आता माझं चालू आहे. आणि मला नंतर जेवण पण करायचं. आता म्हणलं पहिलं जेवण करून घ्यावं आणि नंतर मग भांडे घासावी, ही सगळी जेवणाची, स्वयंपाकाची. आणि मग मी त्याला ताट वाढायला गेले जेवणाचं. आणि आता मी ही भाकरी भाजली की मी पण लगेच जेवायला बसणार आहे, सगळा किचनवरचा पसारा आवरून. आणि नंतर मग भांडी घासणार आहे आणि नंतर झोपणार आहे. इथं बघा चालू आहे इथं. मग सकाळी कारण भातच खाल्ला होता, खिचडी भात केलं तर सकाळी काही बनवलंच नव्हतं दुसरं दिवसभर, त्याच्यावरच होतं. त्याच्यामुळे जरा भूक लागल्यासारखी झाली ती. तरी पण हे बघा मी आता माझं मस्त ताट वाढून घेतलं जेवणाला. आणि तुम्ही पण या सगळे जेवण करायला. हे बघा पण माझं ताट कसं वाटतंय प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा. रोडा केलाय सगळा, मुलांनी किती पसारा करून ठेवलाय, पुस्तकाचा रिमोट कुठे काढून ठेवले. आणि मला नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला.